त्यांचा सामना करतील अजिंक्य दायगडे उर्फ गलतात्या. बघू काय करतायत. काल त्यांना सुंदर असा हाफ सेंचुरी मारलेली आहे. आणि पहिला चेंडू यावर मला वाटतं या पंचांचा इशारा. 4 धावा. संघाची धावसंख्या 4 धावेची भर. संघाची धावसंख्या 4. आणि अजिंक्य दायगुडे यांनी कालच्या दिवशी जिथे एंड केलता आपल्या पारीचा तिथूनच स्टार्ट घेतलेले आहे आज. तरी बघू काय करतायत आपल्या संघासाठी. पुढील चेंडू सुहास बोडरे यांचा. आणि मला वाटतं हा निर्धाव चेंडू. चांगला चेंडू टाकलेला आहे सुहास बोडरे यांनी. हॅलो हॅलो. पुढील चेंडू आणि सुंदर असा फटका. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. आणि संघाची धावसंख्येत 1 धावेची भर. संघाची धावसंख्या 5. पुढील चेंडू आणि मला वाटते हा नो चेंडू. पंचांचा इशारा. नो चेंडू. संघाची धावसंख्येत अतिरिक्त धावेची भर. पुढील फ्री हिटचा चेंडू. आणि हा फ्री हिटवर फ्री हिट आहे त्याच्यामुळे काही फायदा नाही कॅच झेलून सुद्धा सूरज दाहिगुडे यांना. आणि संघाची धावसंख्येत 1 धावेची भर. संघाची धावसंख्या 7. आणि स्कूप केलेला आहे. आणि यावर बघू किती धावा. मला वाटतं या 4 धावा. संघाची धावसंख्येत पुन्हा एकदा 4 धावेची भर. संघाची धावसंख्या 11. बिनबाद 11. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु थोडस मिशन. संघाची धावसंख्येत 1 धावेची भर. संघाची धावसंख्या 12. एका षटकाच्या समाप्तीनंतर थंडरबर्ड संघाची धावसंख्या आहे बिनबाद 12. आणि मला वाटते संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत सूरज मोहिते. टी शर्ट घालून की काय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत सूरज मोहिते. त्याचा सामना करतील गलतात्या अजिंक्य दाहिगुडे. बघू आणि हा निर्धाव चेंडू. आणि पुन्हा एकदा स्कूप केलेला आहे. यावर किती धावा. मला वाटतं या 4 धावा. संघाची धावसंख्या 4 धावेची भर. संघाची धावसंख्या 16.
अजिंक्य दायगुडे यांनी आतापर्यंत 3 चौकार मारलेले आहेत. पुढील चेंडू आणि रिवंश फायटर संघाचे सर्व कार्यकर्ते खाली बसून घ्या. आणि मारलेला फटका बघू काय होतंय, झेल होतोय का. आणि हा सुंदर असा झेल. अजिंक्य दायगुडे बाद झालेले आहेत. अजिंक्य दायगुडे आपल्या वैयक्तिक 14 धावेंवर कॅच आउट झालेले आहेत. तर त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत प्रेम दायगुडे. प्रेम दायगुडे यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. तरी सूरज मोहिते यांचा पुलचा चेंडू यांचा सामना करतील नवीन बॅट्समन प्रेम दायगुडे. आणि बीड झालेले आहेत प्रेम दायगुडे. निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू आणि काय होतंय बघू. यावर झेलबाद झालेले आहेत. प्रेम दायगुडे आउट झालेले आपल्या वैयक्तिक 0 धावेवर. तरी त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते तुफानी फलंदाज विकास ननावरे. अर्धशतक करा. सूरज मोहिते यांनी थंडरबर्ड संघाचे 2 घातक फलंदाज पॅव्हलियन मध्ये पाठवलेले आहेत. तरी बघ पुढील चेंडू आणि सुंदर असा फटका. यावर मला वाटतंय 1 धाव कंप्लीट. संघाची धाव संख्या 1 धावेची भर. संघाची धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर थंडरबर्ड संघाची धाव संख्या 2 बाद 17. पुढील षटक घेऊन येत आहे संजय चव्हाण महाराष्ट्र पोलीस. लोणंद या ठिकाणी कार्यरत आहेत ते. स्ट्राइकर आहेत विकास ननावरे. पुढील चेंडू संजय चव्हाण यांचा सामना करतील विकास. आणि विकासाने मारलेला फटका. यावर थोडस मिसफिल्डिंग आणि मला वाटतं या किती पंचांचा इशारा. 4 धावा. संघाच्या धावसंख्येत 4 धावेची भर.
सुंदर फटका बघू किती धावा मिळत आहेत. एक धाव कंप्लीट आणि चांगलं क्षेत्ररक्षण सूरज दायगुडे यांच्याकडून, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि आपल्या संघासाठी निश्चित 2 रन यांनी सेव्ह केलेले आहेत. संघाची धावसंख्या 2 धावेची भर. संघाची धावसंख्या 23. पुढील चेंडू संजय चव्हाण यांचा. आणि निर्धाव चेंडू संजय चव्हाण आपल्या अनुभवाचा फायदा घेत आहेत. पुढील चेंडू संजय चव्हाण यांचा. सामना करतील विकास ननावरे. आणि यावर मला वाटतंय एकच धाव. संघाची धावसंख्येत 1 धावेची भर. संघाची धावसंख्या 24. 2 बाद 24. सुरुवातीला व्हायब्रेट होत होता का? हां, मग ते व्हायब्रेट होतोय ना आता वरच ते होतंय, नंतर व्हायब्रेटचा बंद झाल्या होतोय झालं. नाही, 1 मिनिटात झाला. हे कार्डमुळे होतंय अरे. पुढील चेंडू संजय चव्हाण यांचा. सामना करतील किरण जावळे उर्फ रामा. आणि रामा यांनी मला वाटते खूप चांगला फटका मारलेला आहे. डायरेक्ट 6 धावेसाठी. संघाची धावसंख्येत एकदम 6 धावेची भर. संघाची धावसंख्या 2 बाद 30. आणि टायगर 11 संघाचे संघ मालक अभिषेक वाघ यांचे आगमन आत्ताच झालेलं आहे. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर थंडरबर्ड संघाची धावसंख्या 2 बाद 31. 31. पाण्याची बाटली आणली का? कोण नेली? आजन नेली ना. अजय चव्हाण ना. अजय चव्हाण पाण्याची बाटली आणून द्या. पॅव्हलियन मध्ये पाण्याची बाटली भरून आणून द्या. अजय चव्हाण. तरी संघासाठी 4थं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत रवींद्र जावळे उर्फ बंटी जावळे. त्यांचा सामना करतील किरण जावळे. बंटी जावळे वर्सेस किरण जावळे. बंटी वर्सेस रामा. आणि पहिल्याच बॉलवर मला वाटतं घणाघाती षटकार. संघाच्या धावसंख्येत 6 धावेची भर. संघाची धावसंख्या 37. बंटी जावळे आणि रामा जावळे यांची खूप वर्षापासून रायव्हलरी चालू आहे. तरी बघू काय करतायत बंटी वर्सेस रामा. आणि दुसरा
दुसरा आलेला आहे, सलग दुसरा आलेला आहे. संघा धावसंख्येत पुन्हा एकदा 6 धावेची भर. संघाची धावसंख्या 43. 43 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि पुन्हा एकदा सांगत आहेत रामा, मी अजून दमलेलो नाही, मी अजून थकलेलो नाही. यांची खूप दिवसापासून रायवरली चालू आहे. बंटी वर्सेस रामा. तरी आता बंटीवर भारी पडलेले आहेत रामा. बघूया बघूया, टाइम लिमिट आहे आपल्याकडे. तरी बी बंटी जावळे पुढील चेंडू बघू. आणि पुन्हा पुन्हा या दिशेने मला वाटतंय, बघू काय होतंय. आणि आणि जेलबाद झालेले आहेत. आणि बंटी यांनी आपला बदला घेतलेला आहे. त्यांना सलग 2 षटकार मारले होते रामा जावळे यांनी, तरी त्यांनी त्यांची विकेट काढून पुन्हा सिद्ध केले आहे, मी बी अजून थकलेलो नाही. त्यांनी दाखवून दिले आहे. आणि रामा यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत गिरीश दायगुडे गुरुजी. पुढील चेंडू बंटी जावळे यांचा सामना करतील गिरीश गुरुजी. आणि मला वाटते लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. सांगाय धाव संख्या 44. 3 बाद 44. हे 4थं षटक प्रगती प्रतावर. पुढील चेंडू आणि हा फटका, यावर 1 धाव पळून कंप्लीट. थांब की 2 मिनिट. आणि सांगा धाव संख्या 1 धावाची भर. हा बोल. पुण्याकडून बट्टू भाऊ कडून का इकास ना. पुढील चेंडू आणि मला वाटते या 4 धावा. सांगाय धाव संख्या 4 धावेची भर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर थंडरबर्ड संघाची धाव संख्या 3 बाद 49. आणि विकास ननावरे यांनी जर षटकार मारला तर त्यांना बट्टू माहिती यांच्याकडून 51 रुपये आयर करण्यात येणार आहे. या की या, आम्ही तो वाटत बघतोय. नाही या की आम्ही वाटत. विकास ननावरे यांनी जर षटकार मारला तर त्यांना बट्टू माहिती यांच्याकडून 51 रुपयाचे पारितोषिक रोख जमा झालेले आहे. तरी त्यांनी त्याचा स्कोर झालेला आहे 49. सूरज मोहिते. सुंदर असं मेस त्याचा
हॅलो, पुढील चेंडू विकास. हॅलो 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 हॅलो, थंडरबर्ड वर्सेस दिव्यांश फायटर. चाललेला सुंदर असा सामना. पुढचा चेंडू सूरज याचा सामना करेल. गिरीश गुरुजी मारला फटका ऑफच्या दिशेने. पाहूया किती धाव मिळतात तिथं. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथं दिव्यांश फायटर संघाकडून. संघात धाव संख्येत 1 ने भर. सूरज मोहिते यांनी जी विकेट घेतली तर बट्टू मोहिते यांच्याकडून प्रत्येक विकेटला 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मारला फटका लेगच्या दिशेने. बिनबोबाट चौकार. विकास ननावरे. वेताळ बाबा एक्सप्रेस विकास ननावरे. खरं म्हणावं लागेल थंडरबर्ड संघ कालचे 17तले 3 सुद्धा सामने जिंकलेला आहे. सुंदर असा कॉन्फिडन्स आहे, पॉझिटिव्हिटी आहे, सुंदर असं कोऑर्डिनेशन आहे. पुढचा चेंडू सूरज मोहिते याचा सामना करेल विकास. सुंदर असं कमबॅक सूरज याचं. आणि रनआउटचा चान्स आणि रनआउट. सूरज मोहिते यांना बक्षिसात पात्र झालेले आहेत. बट्टू मोहिते यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांना. रोख घेऊन जायचं आपलं बक्षीस आफ्टर मॅच. पुढचा चेंडू पुढे आलेला आहे. ते त्यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो सार्थक चव्हाण. मारला फटका बिनबोबाट चौकार. गिरीश मास्तर ऑन फॉर्म. सॉरी षटकार. संघात धाव संख्या झालेली आहे ती 63 धावांचा डोंगर उभा केलेला आहे थंडरबर्ड संघाने. दिव्यांश फायटर संघाला हा डोंगर टायगर 11 आणि आसिफ 11 कर्णधार पॅव्हलियन मध्ये ताबडतोब यायचं आहे आणि टॉस उडवून घ्यायचा आहे. आसिफ आणि टायगर 11 कॅप्टन गालिब काजी. आता झालेला सामना चालू आहे. सामना थंडरबर्ड वर्सेस दिव्यांश फायटर. थंडरबर्ड संघाने सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करून 63 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. तितक्याच जोमाने दिव्यांश फायटर संघाला सांघिक कामगिरी करण्याची गरज आहे. 5वा सीझन आहे APL. आसिफ 11 वर्सेस टायगर 11. टॉस सोडवण्यासाठी ताबडतोब पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. ही मॅच झाल्यानंतर लगेच पुढची मॅच होणार आहे. सचिन कोळेकर SK रॉयल किंग चे मालक सचिन कोळेकर यांच्या हस्ते टॉस उडवणार आहोत आपण. थोडीशी निराशा आसिफांच्या चेहऱ्यावरती, पण नक्कीच आज आम्हाला पाहायचंय त्याची एनर्जी, त्याच्या टीमची एनर्जी. नक्कीच त्यांच्यामध्ये चाणक्य म्हणून आहेत ते डॉक्टर प्रवीण. थोडंसं रणनीती आखली तर महाभारत व्हायला वेळ लागत नाही. हॅलो, टायगर 11 संघाने टॉस जिंकलेला आहे.
आपला निर्णय कळवायचा आहे. सचिन कोळेकर यांच्या हस्ते टॉस उडवला होता. पण वरद मोहिते पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. वरद मोहिते आणि दिव्यांश फायटर संघाचे आघाडीचे दोन फलंदाज सूरज मोहिते आणि बंटी जावळे नावाजले गावाजलेले फलंदाज. एक काळ असा होता दिव्यांश फायटर संघाने पहिलं सीझन मारलं होतं. अजूनही त्यांची ट्रॉफी विशाल काशी त्यांच्या दुकानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सीझनचं ओपनिंग दिव्यांश फायटर संघाने केलं होतं. बॅट्समन आलेले आहेत ते स्ट्राईकला आहे सूरज मोहिते. नॉन स्ट्राईकला आहे ते संजय चव्हाण. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे. 63 धावांचा लक्ष थंडबर्ड संघाने त्यांच्या समोर ठेवलेला आहे. बबन बडेकर संघाचे त्यांच्यासाठी हॉर्न वाजवत होते बहुतेक. संजय चव्हाण स्ट्राईकला सूरज मोहिते. सुंदर असं सांघिक खेळ पाहायला मिळतोय तो थंडबर्ड संघाचा. आणि पहिलं षटक घेऊन आलेले ते गिरीश गुरुजी, गिरीश धायगुडे. नक्कीच मोठी क्षमता असलेले प्लेयर आहेत ते गिरीश गुरुजी. बुनसर दिव्यांश फायटर संघाचे आघाडीचे फलंदाज. पाचवा सीझन जोमाने चालू आहे. विकेट किपिंगचं काम पाहत आहेत ते संघाचे जाने माने फलंदाज ऑलराऊंडर अजिंक्य धायगुडे. फक्त सूरज आणि फक्त सूरज मोहितेने षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 51 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे ते बट्टू मोहिते यांनी. खरंच बट्टू मोहिते यांचं कौतुक करा जेवढं कमी आहे. आणि रोख पैसे घेऊन जायचे आफ्टर मॅच याची नोंद घ्यायची आहे. पाहूया पहिलं षटक प्रगतीपथावरती गिरीश गुरुजी यांचं. कटवलेलं चेंडू. सुंदर असा खेळ पाहायला लागेल. निर्धाव असा चेंडू. कोणतीही धाव नाही. खूप सुंदर पद्धतीने थंडबर्ड संघाने आपला संघ सजवलेला आहे. जर्सी सुद्धा सुंदर आहे. पुन्हा एकदा प्लेड करून एक धाव घेतलेली आहे. संघात धाव संख्या 1 ने भर. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल थंडबर्ड संघाकडून गिरीश गुरुजी यांची. अतिशय नावाजले गावाजलेले शिक्षक तसेच नावाजले गावाजलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणावं लागेल त्यांना गिरीश गुरुजी. पुढचा चेंडू सामना करते संजय चव्हाण. मारला फटका आणि बघ पाहूया काय होतंय ते. हवेमध्ये चेंडू इन द एअर आणि 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 बिनबोबाट चौकार. पहिल्याच चेंडूवरती लावलेला एकदम उत्तंगी चौकार. षटकार नाही चौकार. आणि दाजी 11 संघाचे मेंटॉर जगदीश काका यांचं सुद्धा इथं आगमन. पुढचा चेंडू मारला फटका पाहूया आणि झेल 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 होता तिथं. पण सार्थक यांनी पप्पांचा झेल सोडलेला आहे. पप्पांचा काही हरकत नाही. खेळ आहे. सुंदर असा ट्राय केला होता सार्थक याने पण थोडस अनुभव कमी पडला असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू. एक धाव पळून पूर्ण. 7 धावा.
लेखनिकचं काम करतात ते वरद मोहिते नावाजले गावाजलेले लेखनिक. पुढचा चेंडू मारला फटका आणि पाहूया की धावा येते. औतांगी षटकार, घणाघाती षटकार संजय चव्हाण यांच्या बॅट मधून. केबीपीएल मध्ये मागच्या वर्षी संजय चव्हाण यांनी एकट्याने खिंड लढवली होती आणि पहिल्या क्रमांकापर्यंत घेऊन गेले होते संजय चव्हाण. स्कोर झालेला आहे 13. संघात धावसंख्या 13, बिनबाद 13. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते किरण जावळे. अतिशय सुंदर असे गोलंदाज आहेत ते किरण. सामना करतात ते सूरज मोहिते. पाहूया काय करतात सूरज मोहिते. ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू, तिथं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दिग्विजय बोडरे यांचं, दत्तू बोडरे यांचे चिरंजीव दिग्विजय बोडरे. सातारा एक्सप्रेस दिग्विजय बोडरे. पुढचा चेंडू किरण याचा सामना करेल संजय. पुन्हा एकदा संजय सज्ज. मारला फटका, हवेत चेंडू. पाहूया झेल होतोय का ते. झेल व्हायला हरकत नाहीये. आणि 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 पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे आणि थोडस मिसकम्युनिकेशन दोन्ही बॅट्समन मध्ये. सो रन आउट. अतिशय मिसकम्युनिकेशन नसल्यामुळं विकेटचं पतन झालेलं आहे. इथं खूप महागात पडू शकतोय ही विकेट दिव्यांश फायटर संघाला. नवीन बॅट्समन आलेला आहे ते सुहास बोडरे. कालच्या सत्रातले किंग मेकर सुका पाटील, सुहास बोडरे. एका मॅच मध्ये 37-38 धावा केल्या होत्या सुहास बोडरे यांनी. स्कोर झालेला आहे तो 14. धावसंख्या स्थिर. पुढचा चेंडू रामात जावळे यांचा सामना करेल सुहास. ऑफच्या दिशेने मारला फटका. मैदानामध्ये चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव पळून पूर्ण. दुसरा धावेचा कोणताही प्रयत्न नाही. पुढचा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल रामा यांची. काही न समजलेला चेंडू, एक धाव पळून पूर्ण. कटवलेला चेंडू. APL आहे प्रीमियर लीग सत्र 5वे. या वर्षीच्या जर्सी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने मारला फटका. बिनबोबाट षटकार, बिनबोबाट षटकार. शराफ कंपनी एक्सप्रेस सुहास बोडरे. तुमचे मित्र सोमनाथ ठोंबरे यांनी सलग 3 षटकाराला 101 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे. ऑनलाईन पैसे आलेले आहेत. पुढचा चेंडू अतिशय सुंदर अशी खेळी म्हणावी लागेल. प्रत्येक बॉल षटकार जात नसतो, प्रत्येक बॉल चौकार जात नसतो. संयमाची खेळी हेच कामाला येते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23. तिसरं षटक घेऊन आलेले ते गिरीश गुरुजी. पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावा दिल्या होत्या. पाहूया काय करतात सुहास बोडरे. मारलं फटका आणि तिथं सुंदर असं क्षेत्ररक्षण सार्थक याचं.
एक धाव पूर्ण. तिसरं षटक प्रगतीपथावर. वडापावचा खमंग खमंग असा वास आलेला आहे. चंदूचा आहे ना. मारलं फटका. अरे वा, वॉट शॉट. लॉंग ऑफच्या दिशेने शॉट. किती धावा आहेत पंच? चौकार. ग्राउंड शॉट. सूरज मोहिते यांच्या बॅट मधून आलेला. बट्टू मोहिते यांनी थोडं बजेट वाढवलेलं आहे. प्रत्येक षटकारास 51 रुपये स्थिर. बजेट स्थिर. 51 रुपयाचं बक्षीस आहे. काही न समजलेला चेंडू. सुंदर असं कमबॅक गिरीश गुरुजी यांचा. अतिशय सुंदर असे गोलंदाज आहेत ते गिरीश गुरुजी. आताचा निर्धाव चेंडू. आणि सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल गिरीश गुरुजी यांची. प्रत्येक बॉल सारखा टाकायचा नसतो. मला वाटतं आपल्या इथं गावामध्ये 2 असे प्लेयर आहेत ते प्रत्येक चेंडू सारखा टाकत नाहीत. ते गिरीश गुरुजी आणि विजय मोहिते. विजय मोहिते यांनी सुद्धा आपली चमक दाखवलेली आहे साताऱ्यामध्ये, महाडमध्ये. वा, हवेमध्ये चेंडू. पाहूया जेल होतोय. आणि उमेश सुंदर असं वेट करून फिल्डिंगचं प्रदर्शन केलेलं आहे उमेश याने. नाही, उमेशची चुकी नाही. उमेश आताच बॉल उशीर आला. 2 धावा पळून पूर्ण. सुंदर असं कोऑर्डिनेशन आहे. सुंदर असं सांघिक प्रदर्शन पाहायला मिळते कालपासून थंडपड संघाचं. सुहास बोडरे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31. 1-31. 12 चेंडू 39 धावांची गरज जिंकण्यासाठी. 12 चेंडू 39 धावांची गरज. किती करायचे जे काय? 70 आहेत ना. 70 नाही, 63 येतोय. थोडस एक मिनिट इथं नोट करताना इथं कम्प्युटरला थोडस हे झालंय. 64 करायच्यात ना. हा 63 करायचे. 12 चेंडू 33 धावांची गरज. थोडस आमच्याकडून मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग. याच्यानंतर होणारा सामना टायगर 11 वर्सेस आसिफ 11. 12 चेंडू 33 धावा. संघाचे अनुभवी खेळाडू अजिंक्य गोलंदाजीसाठी. मारला फटका. आणि 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 बिनबोबा षटकार. बिनबोबा षटकार. 11 चेंडू 27 धावांची गरज जिंकण्यासाठी. हा, सूरज मोहिते पुन्हा एकदा 51 हॅलो 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बट्टू मोहिते यांच्याकडून. रोख मला पण लावा एखादं बक्षीस, म्हणजे प्रत्येक चेंडूला मी. हॅलो हॅलो पुढचा चेंडू. मारला फटका. किती दहा मिळतात पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण होते. आणि 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 गचाळ असं क्षेत्ररक्षण तिथं सार्थक चव्हाण यांच्याकडून. संघात धावसंख्या 4 ने भर. 10 चेंडू 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. हॅलो
हेलो सूरज मोहिते आ, इसको बोलते हैं गेम चेंजर। हेलो इसको बोलते हैं गेम चेंजर अजिंक्य तायगुड़े। कितने भी खेलो हम हमारे टप्पे में चेंडू आता है तो गेम दिखाते हैं अजिंक्य धायगुडे। 9 चेंडू 23 धावांची गरज अजूनही खेळामध्ये दोन्ही टीम इन मध्ये पाहूया 9 चेंडू 23 धावांची गरज कोणाचं पारडं जड आणि सूरज मोहिते यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहे ते बंटी जावळे वेताळ बाबा एक्सप्रेस बंटी जावळे। पाहूया काय करतात बंटी मारलेला फटका ग्राउंड शॉट सुंदर क्षेत्रक्षण तिथं चव्हाण यांचं हाताची एक धाव कुमार कुमार सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे। पुढचा चेंडू अजिंक्य याचा सामना करेल सुहास काही न समजलेला चेंडू याला म्हणावं लागेल खरं एक मिनिट थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलेला आहे ते अजिंक्य धायगुडे यांनी संघाकडून अंपायरने नॉट आउटचा डिसिजन दिलेला आहे। पाहूया पंच पाहतील पंच पाहूया अजिंक्य धायगुडे यांनी रिव्ह्यू घेतलेला होता पण आपण बघूयात रिव्ह्यू मध्ये काय होतंय ते सुंदर असं हे माध्यम इथं APL मार्फत पाहायला मिळतंय आपल्याला। कमिटी डॉक्टर प्रवीण कुमार अजिंक्य संजय यांनी सुंदर असं हे नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला एक टीव्ही सारखा फील पाहायला मिळतो। रिव्ह्यू घेतलेला आहे तो अजिंक्य धायगुडे यांनी पाहूया पंच पाहतायत रिव्ह्यू चेक करतायत एक्झॅक्टली व्हॉट हॅपन विल सी। आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल विकेटचं पतन झालेलं आहे सॉरी रिव्ह्यू सक्सेसफुल आउट विकेट नाही विकेटचं पतन आहे अंपायरने चेक केलेला आहे मोबाईलवरती पाहू शकता पंचांनी इथं पाहिलेला आहे रिव्ह्यू अजिंक्य धायगुडे यांनी घेतलेला रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे। नवीन बॅट्समन कोण आहे अजिंक्य धायगुडे यांनी रिव्ह्यू घेतला होता आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे विकेटचं पतन झालेलं आहे इथं। हॅलो हॅलो आउटच डिसिजन दिला होता आउटच होता डिसिजन अंपायरने आउट दिला होता। अंपायर पंच निर्णय घेतला तुम्ही सर्वांनी साईडला व्हा काही हरकत नाही थोडंसं होत असतं ॲग्रेशन पण आपण पाहूया काय एक्झॅक्टली काय झालं ते पाहूया।
पंच जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल, कारण इथं कमिटी वगैरे इन्व्हॉल्व होत नाहीये. पंचांचा निर्णय तो अंतिम राहील, याची नोंद घ्यायची आहे. आपल्या गावची लीग आहे, सर्वांनी थोडस समजून घेतलं पाहिजे. नाही मी आउट दिला होता फक्त ते. चेक करतोय आपण पुन्हा एकदा. ती लाईन ह्याची तिकडच्या स्टंपची लाईन आहे, इकडची ही जी लाईन आहे ना ही ती नाही इकडच्या स्टमची लाईन ही आहे काही. करा की झूम करा की. कॅप्टन कोण आहे तुमचा? कोणाला बघायचे? कॅप्टन या इथं चला. तोच कॅप्टन आहे का? त्याला ये दाखवतो रेषेकडे. हा येऊ द्या, तो आउटच आहे, त्याला दाखवतो. पंच निर्णय देत असतात, व्यवस्थित निर्णय देतात. आपल्याला माध्यम आहे पाहायला. लाईन दाखवतो. एक मिनिट पंच निर्णय काय? आउट. इथं रिव्ह्यू घेतला होता अजिंक्य तायगुडे यांनी आणि रिव्ह्यू पंचांनी व्यवस्थित पद्धतीने चेक केलेला आहे आणि याच्यामध्ये विकेटचं पतन झालेलं आहे ते सुहास यांच्या स्वरूपात. अजित बोन नवीन बॅट्समन मारला फटका हवेमध्ये चेंडू आणि बिनबोबा षटकार. बंटी यांच्या बॅट मधून आलेला षटकार, घणाघाती षटकार.
किती बॉल किती करायचे बॉल किती झाले बॉल बॉल किती झाले और षटकाची समाप्ती हॅलो स्कोर झालेला आहे तो 48 धावसंख्या झालेली आहे 6 चेंडू 16 धावांची गरज जिंकण्यासाठी दिव्यांश फायटर संघाला 6 चेंडू 16 धावा पाहूया काय करतात दोन्ही संघ शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते प्रेम धायगुडे थंडवड संघाकडून आणि स्ट्राईकला आहेत ते अजित बुनसर नॉन स्ट्राईकला आहेत ते बंटी जावळे अतिशय सुंदर असा चाललेला सामना 6 चेंडू 16 धावांची गरज अजूनही मैदानामध्ये मॅच इन मध्ये आहे दोन्ही संघांसाठी आपले 100% द्यावे लागतील टीम आहे आपली लीग आहे थोडंसं ॲग्रेशन होत असतं पण कोऑर्डिनेशन सर्वांचं अपेक्षित आहे तर आपण लीग सुंदर पद्धतीने उभी करू शकतो तालुक्यामध्ये आपण लीगचं नाव रोशन केलेलं आहे मारला फटका स्टेटच्या दिशेने पाहूया की धावतात ते आणि 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 बुनसर यांच्या बॅट मधून आलेला घणाघाती फटका संघाची धावसंख्या 4 ने भर संघात धावसंख्या 4 ने भर संघात धावसंख्या 52 5 चेंडू 12 धावांची गरज जिंकण्यासाठी पाहूया बुनसर बुनसर ऑन फायर मोड पाहूया बुनसरांचा जलवा पाहायला मिळतोय का प्रेम दायगुडे यांचा जलवा पाहायला मिळतोय आपल्याला वाईट चेंडू पंचांचा निर्णय वाईट चेंडू तुम्ही या पंच दोघं पण या हॅलो 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 पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे की नाही याचा रिव्ह्यू घेतला होता अजिंक्य धायगुडे यांनी आधीचा रिव्ह्यू सक्सेसफुल झाल्यामुळे त्यांना दुसरा रिव्ह्यू घेता आला पंच सांगतील आपल्याला निर्णय काय आहे तो वाईट चेंडू पंचांचा इशारा रिव्ह्यू गमावलेला आहे अजिंक्य धायगुडे यांनी पुढचा चेंडू प्रेम याचा सामना करेल अजिंक्य सॉरी अजित बुनसर
सुधारण्याचा चान्स त्यांनी घेतला होता, पण मोठा फटका त्यांना भेटू शकलेला नाहीये. संघात धावसंख्येत 1 ने भर. 4 चेंडू 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. 4 चेंडू 10 धावांची गरज. अजूनही दोन्ही टीमा मॅच मध्ये आहेत, काही होऊ शकतं. दोन्ही टीम साठी करूया मरोची सिच्युएशन पाहायला मिळते. मारला फटका. हॅलो, बिन बबाट षटकार पाहायला मिळाला आपल्याला. बंटी जावळे यांच्या बॅट मधून आलेला. 3 चेंडू 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. आता काहीशी कंडिशन आपल्याला वेगळी पाहायला मिळते. 3 चेंडू मध्ये बंटी जावळे यांनी जर षटकार मारला तर बट्टू मोहिते यांच्याकडून 51 रुपये आलेला आहे. हॅलो, पुढचा चेंडू मारला फटका आणि 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 सुंदर असा विजय खेचून आणलेला आहे ते दिव्येश फायटर संघाने. थंडबर्ड संघाला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल बंटी जावळे याचं. सुंदर फलंदाजी. अगदी शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची गरज असताना बंटी जावळे यांनी टॉस सूरज मोहिते बक्षीस घेण्यासाठी यायचंय आपलं. सूरज मोहिते आपलं बक्षीस घेण्यासाठी यायचंय पॅव्हलियन मध्ये. याच्यानंतर होणारा सामना टायगर 11 वर्सेस आसिफ 11. टायगर 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सूरज मोहिते आपलं पारितोषिक घ्यायला यायचंय पॅव्हलियन मध्ये. सूरज मोहिते आपलं बक्षीस न्यायला यायचं आहे. हॅलो हॅलो, हॅलो. सूरज मोहिते यांचं बक्षीस इथं आलेलं आहे माझ्याजवळ. हा, घेऊन जा. आता दिलंय त्यांनी, घ्या त्यांना मागा. हॅलो हॅलो, आताच्या मॅच मधली मॅन ऑफ द मॅच आपण देतोय आताच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच झालेला ते बंटी जावळे. मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक घ्यायला यायचं आहे बंटी जावळे. 1 विकेट आणि किती धावा केल्या? आताच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच चा चषक जातोय तो बंटी जावळे यांना. 1 विकेटचं पतन केलेलं होतं. 2 षटकार 2 चौकार आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ते सामना खेचून आणू शकले. दायगुडे अण्णांना मी विनंती करतो. टोपीवाले या की दायगुडे नाना यांच्या हस्ते मी पारितोषिक वितरण त्यांना विनंती करतो. त्यांनी पारितोषिक वितरण करायचं आहे. आज मॅन ऑफ द मॅचचा फोटो, मॅन ऑफ द मॅचचं चषक जातंय ते
बंटी जावळे यांना मॅन ऑफ द मॅच चषक मिळतंय या मॅच मधलं. सुंदर असा सामना खेचून आणला त्यांनी, त्यांचं मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर आता होणारा सामना टायगर 11 वर्सेस आसिफ 11. आसिफ 11 संघाकडून स्वतः संघाचे मालक, स्वतः संघाचे टायगर 11चे मेंटर गॉगल, सुंदर असा गॉगल घालून मैदानामध्ये एंट्री, आपली रॉयल एंट्री. ओके, हनुमंत चव्हाण आणि बट्टू मोहिते यांच्यामुळे नक्कीच आज पाहायला आनंद होतोय. त्याचबरोबर आपले सँडी पोलीस हे सुद्धा वेळात वेळ काढून या टुर्नामेंटला आपला अमूल्य असा वेळ देताना नॉन स्ट्राईकला आहेत ते आसिफ काजी. बॉलरचं नाव आहे, बॉलरचं नाव सांगा. बॉलरचं नाव कळा, बॉलरचं नाव ओंकार चव्हाण. पहिला चेंडू डॉट. सुंदर अशी गोलंदाजी ओंकार चव्हाण याची. सामना करतात डॉक्टर. पहिलं षटक प्रगतीपथावर. मारला फटका ऑफच्या दिशेने. पाहूया किती धाव मिळतात ते. कोणतीही धाव नाही. सुंदर असा वेट अँड वॉचच्या भूमिकेत डॉक्टर प्रवीण. पण डॉक्टर प्रवीण मध्ये यांच्यामध्ये क्षमता आहे की मोठा शॉट खेळू शकतात ते, सुंदर खेळ करू शकतात ते. खूप असा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे डॉक्टर प्रवीण. आसिफ 11 संघाकडून खेळताना पुढचा चेंडू ओंकार याचा सामना करेल डॉक्टर. मारण्याच्या नादात चकलेले आहेत ते डॉक्टर. सुंदर फटका घेण्याच्या दिशेने डॉक्टर गेले होते, पण काही न समजलेला चेंडू त्यांना थोडे चकलेले आहेत ते. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ओंकार याची. पुढचा चेंडू मारला फटका. हवेत चेंडू. पाहूया किती धाव मिळतात ते. सुंदर असा क्षेत्ररक्षण करायला तयार होते येळे, पण चेंडू बाउंसच्या दिशेने जाताना सो डायरेक्ट संघात धाव संकेत 4 भर. या सामन्यातील पहिलाच चौकार डॉक्टर प्रवीण यांच्या बॅटमधून आलेला. पुढचा चेंडू ओंकाराचा सामना करेल ते डॉक्टर प्रवीण. पुढचा चेंडू मारला फटका आपच्या दिशेने, लॉंग आपच्या दिशेने. पाहूया की धावा. बिनबोबाट चौकार. मैं सोच के गया हूं तो सोच के खेलूंगा, असं काहीतरी वाक्य मनाशी जोडून डॉक्टर प्रवीण मैदानामध्ये गेलेले आहेत. नक्कीच तुमच्या संयमाने आसिफ 11 संघाला मोठी धावसंख्या उभारता येईल अशी आशा आहे. असा चाललेला सामना गालिब वर्सेस आसिफ. पुढचा चेंडू ओंकार याचा सामना करेल डॉक्टर. पुन्हा एकदा डॉक्टर सज्जा. मारला फटका आणि 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 बिनबोबाट षटकार. डॉक्टर प्रवीण यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक आलेला तिसरा फटका मोठा षटकारच्या स्वरूपात. संघात धावसंख्या झाली होती 14.
3 चेंडू डॉट गेले, 3 चेंडू भेटले. ते 3 चेंडूंचा आनंद घेतला तो डॉक्टर प्रवीण यांनी. आपल्या संघासाठी 14 धावांची धावसंख्या एका षटकामध्ये त्यांनी उभारली. आता दुसरं षटक घेऊन आलेले ते शुभम कदम. कर्नाटक, बेंगलोर, केरळ त्या भागात आपला दबदबा निर्माण करणारे गोलंदाज शुभम कदम आमचे मित्र. पाहूया